आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कोरटकर लगेच जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं कळतंय। जामिनासाठी पुढच्या 15 मिनिटात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे प्रशांत कोरटकरला आणि आता त्याचा जामीन मिळण्याचा मार्ग एका अर्थी मोकळा झालाय असं म्हटलं तर ते गैर ठरू नये। जामिनासाठी लगेच कोरटकर अर्ज करणार आहे। पुढच्या 15 मिनिटात त्याच्याकडून अर्ज दाखल केला जाईल। जामीन मंजूर होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विजय केसरकर आपल्याला अधिक अपडेट देईल। विजय, प्रज्ञा अगदी बरोबर आहे, कारण आता न्यायालयीन कोठडी आहे ती सुनावलेली आहे। मात्र आरोपीच्या वकिलाकडून पुढच्या 15 मिनिटांमध्ये जामिनासाठीचा जो अर्ज आहे तो केला जाईल आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा सुनावणी होईल। ती सुनावणी झाल्यानंतर प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीत जाणार की त्याला जामीन मंजूर होणार, हा तिढा आहे तो सुटेल। आपण जर बघितलं तर पोलीस कोठडी आहे ती जवळपास 5 दिवसांची होती आणि 5 दिवसांची पोलीस कोठडी झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची या ठिकाणी मागणी केली। त्यावेळी न्यायालयीन कोठडी या ठिकाणी मिळाल्यानंतर लगेचच जे सौरभ घाग आहेत प्रशांत कोरटकरचे वकील, त्यांनी म्हटले की पुढच्या 15 मिनिटांमध्ये आम्ही बेलसाठी ऍप्लिकेशन करतो आणि त्याच्यावरती मग पुन्हा लगेचच सुनावणी होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरचा जामीन मिळण्याचा मार्ग आहे तो एक प्रकारे या ठिकाणी मार्ग मिळालेला आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। आता थोड्या वेळात पुन्हा एकदा सुनावणी होईल, त्यामध्ये काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जामीन अर्जावरच्या या सुनावणीचे अपडेट जाणून घेत राहू। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।